रांजणगाव शेणपुंजी येथील कमल गॅस एजन्सीचं गोडाऊन इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डीच्या वतीने उपोषण करण्यात आलं। रांजणगाव शेणपुंजीमधील हनुमान नगर या नागरी वसाहतीत नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेले कमल गॅस एजन्सीचे गोडाऊन इतरत्र स्थलांतरित करावे या मागणीसाठी गुरुवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष टी.एम. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा गंगापूर तालुकाध्यक्ष विनोद तायडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। या मागणी संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस आयुक्त, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे, पंचायत समिती, गट विकास अधिकारी आणि संबंधित गॅस एजन्सीला निवेदन देण्यात आले आहे। ऐन नागरी वसाहतीत असलेल्या या गॅस सिलेंडरच्या गोडाऊनमुळे मोठी दुर्घटना होऊन अनेकांचा बळी जाऊ शकतो। या संदर्भात रांजणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नानासाहेब मतसागर यांच्याशी संवाद साधला असता संबंधित गॅस एजन्सीच्या गोडाऊनला न हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने दिले आहे, परंतु ते गोडाऊन आता आम्हाला बंद करता येत नाही, तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे। सदरील एजन्सीचे गोडाऊन स्थलांतरित न झाल्यास हे उपोषण पूर्ववतपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपोषणकर्ता विनोद तायडे यांनी दिली।